जयेश आहे, माफ करायचं आहे, जयेश येतोय नंबर 1 चा गोलंदाज. दरम्यान 2 षटकांचा सामना बघायला मिळतोय. 2 षटकामध्ये बघूया किती धावा जमवतोय देवदळ संघ. देवदळ संघाविषयी म्हणायचं तर मागचे 10 वर्ष अगोदर पाहायचं झालं तर मात्र देवदळ संघ भरपूर फॉर्मात होता. यावेळेस मात्र पहिला चेंडू नो पंचांनी घोषित केलाय. तर एकाच साईडला आपण बघू शकतो 3 साईड विचारली नव्हती का? यस, ओके. यष्टीरक्षाने मात्र साईड विचारली नव्हती आणि त्यामुळे नक्कीच इथे मात्र पंचांनी घोषित केले नो चेंडू आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा गोलंदाज गोंधळी मार्कवर जयेश टाकण्यासाठी सज्जतोय. स्ट्रायकरकडे रघुनाथ. यावेळी मात्र जोरकाच मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डीप मध्ये निघून जातोय. सीमारेषा पार येतोय षटकार रघुनाथ जोगर याच्या बॅटमधनं. मात्र आपण बघितलं स्वतः झेल पकडण्याचा प्रयत्न झाला. आपण बघितलं होतं यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय डीप वरून. मयूर शेंडे मार्फत मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता. कदाचित 50 रुपयाचं पारितोषिक मात्र हुकवलं त्याने. एक धावसंख्या एकने धावसंख्या पुढे फरक तिथे म्हणजे 8 या आकड्यावर जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना राईट ऑफ ऑर्थ विकेटने सागर पाटील. यावेळी मात्र चेंडूला जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप लॉंग अपला आहेत, चुकी करणार नाही यात. लागतोय पहिला धक्का, गडी बाद, गॉन. जे आपण बघू शकतो डीप फॉरवर्ड क्षेत्रामध्ये जी ऍक्टिव्ह आहे व्हाईट कलरची ती मात्र गाडी काढायची आहे बाजूला. कॅमेरामॅन वर तिथे प्रॉब्लेम होतोय. व्हाईट जी गाडी आहेत, यस यस तीच, ओके, थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखवतोय मिस्टर आदित्य जोगारी दाखवतोय. त्याच्या माहितीसाठी अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 षटकांची लढत आपल्याला बघायला मिळते. 2 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील गावदेव स्पोर्ट देवदल संघामार्फत. रघुनाथ जोगारी एका बाजूला आपण बघतोय जो की 7 धावांवर खेळतोय. 3 चेंडूचा त्याने सामना केलाय. यावेळी मात्र बॅटची एज आणि यष्टीरक्षक मात्र 1 बफने चेंडूला कलेक्ट करतोय. चेंडू वाहतोय डॉटच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर 8 धावा, 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेव स्पोर्ट देवदळ हा संघ बघायला मिळतोय. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप वरून क्षेत्ररक्षक येतोय आणि पकडतोय झेल. अविनाश होते, चुकी करणार नाही यात. गडी बांधतोय मिस्टर आदित्य. अगदी भोपळाही न पडता तंबूच्या आफराला जातोय, गॉन. पंची पंची तुला हिस्सा देव सांग कनशी. आग आग पंची पंची तुला हिस्सा देव सांग कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड कनशी कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड कनशी कनशी. आग आग पंची पंची तुला हिस्सा देव सांग कनशी. थँक्यू जे नवीन फलंदाज महेश गांगडा जातो खेळण्यासाठी. शेवटचा चेंडू असेल त्यांच्या माहितीसाठी. या पहिल्या ओव्हर मधील धावसंख्या आहे ती म्हणजे 8 धावा. 1 षटकार आल्यानंतर मात्र आपण बघतोय 1 विकेट, त्याच्यानंतर डॉट विकेट या प्रकारे बघायला मिळतं. यावेळी मात्र शेवटचा चेंडू देखील जातो निर्धाच्या स्वरूपात आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 1 गडी बाद, 8 धावा अशी मात्र
सुरुवात होत असताना आपण बघतोय 8 धावा 2 गडी बाद झालेत पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक बघूया कोण घेऊन येईल. पहिल्या चेंडूवर आपण षटकार बघितला होता, त्याच्यानंतर 1 धाव आले होते. तिसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला, चौथा चेंडू डॉट आला आणि 5व्या चेंडूवर गडी बाद झाला आणि 6वा चेंडू देखील निर्धाव स्वरूपात बघायला मिळाला. एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न बघितला होता आपण आतापर्यंत. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर येतोय, रोहन येतोय. वैते पहिल्या तर फंगाफाटी दुसरं षटक घेऊन होतोय. स्लॉगवर शेवटचं षटक आहे. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न, शतक येतोय डीपवरून, मात्र चेंडू मात्र थांबणार नाहीये. 1 बॉल्स 2 बाउन्स निघून जाईल सीमा रेषा पार. येतोय चौकार. थँक डीजे. या 4 धावाने धावसंख्या पुढे फरकते, ती म्हणजे 12 या आकड्यावर 2 गडी बाद 12 धावा. या मात्र बॅटेज यष्टीरक्षक चुकी करणार नाही आहेत. लागतो तिसरा धक्का. मिस्टर रघुनाथ जोगारी बॅक टू द पॅव्हलियन. नाणेफेकासाठी मी विनंती करतोय, आमंत्रण देतोय. या षटकानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखवतोय. दिनेश जोगारी बतोय खेळण्यासाठी. रघुनाथ मात्र चौकार ठोकल्यानंतर मात्र गडी बाद झाला. संघाला अपेक्षा होत्या अजून धावा त्याने बनवल्या असत्या. ओ यात मात्र दूरवर चेंडूला खेळायचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक फील्ड करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्यांच्या अगदी पायाला ब्रश होऊन मात्र चेंडू थोडासा बाजूला वाहतोय. फ्लाय स्लिपला गेला आणि तिकडच्या क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडूला कलेक्ट केलं. मात्र यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावला गेला चेंडू आणि 1 धाव 1 धावांची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 13 या आकड्यावर. 3 चेंडू टाकून झालेत, शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. या वेळेला चोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र अपस्टिक भरपूर सोडून गेलाय. पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत आणि चेंडू अवंताच्या स्वरूपात दर्शवित आहेत. या 1 धावाने धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 14 या आकड्यावर. 3 चेंडू मध्ये किती धावा येतील महेश स्ट्रायकनकडे. यावेळी पद्धत जोरकस मारण्याचा प्रयत्न, फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडलाय अविनाश मार्फत. महेशाची खेळी संपुष्टात. गडी बाद, विकेट डाऊन. थँक यू डीजे. आतापर्यंत लगातार विकेट आणि विकेट बघायला मिळाले. वंदे जातो नवीन फलंदाज. पहिल्या षटकामध्ये देखील 2 गडी बाद झाले होते आणि या दुसऱ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. पहिल्या षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र धावा या आल्या होत्या. सिंगल डबल जरी केल्या असत्या तरी नक्कीच धावसंख्या चांगली बघायला मिळाली असती. या वेळेला मात्र बॅट चेंज. पुन्हा एकदा बॅटर आहे फलंदाज वंदेश. गडी बाद. मला तू देशी बया देशी तू ना यार थँक्यू डीजे. गोलंदाज मात्र आता मात्र हॅट्रिक वर येतोय. हॅट्रिक साधली जाईल का? कालच्या दिवशी मात्र दीपेश वजरे यांनी मात्र हॅट्रिक साधली होती. आज मात्र बघूया हॅट्रिक साधली जाईल का रोहन मार्फत. शेवटचा चेंडू असेल हॅट्रिक चेंडू.
ओ यावेळेस मध्ये जोरकस माझा प्रयत्न मात्र चेंडूची बॅटची एज वन बफने चेंडू मात्र कलेक्ट झालाय. षटकाची समाप्ती वळले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 14 धावा आणि जिंकण्यासाठी 15 धावांचं टार्गेट असेल. चला जे 2 कर्णधार आहेत मला वाटतं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पापडी संघाचे संघनायक म्हणजे अगोदर पापडी नंतर गुजरी. चला गुजरीतला संघ या. हॅलो टॉस होतोय. सन्मान्य श्री नागेश थालकर यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला सोनसरी आहे, दुसऱ्या बाजूला म्हात्रे ब्रदर्स आहे. जो अगोदर आलेला आहे स्टेजवरती त्याला आम्ही चान्स देतो. तर इथे पापडी संघ बोलणार आहे. येस म्हात्रे ब्रदर्सचा कॉल झालाय आणि म्हात्रे ब्रदर्सच आलेला आहे. मी नागेशजी ठालकर यांना विनंती करेन की आपण बसून घ्यावं. पापडी संघाने टॉस जिंकलाय. पापडी संघाने टॉस जिंकल्याच्या नंतर काय स्वीकारतात? अगोदर आपलं नाव सांगायचं. आयुष टॉस जिंकल्याच्या नंतर काय स्वीकार? क्षेत्ररक्षणच का? कारण की ते धावसंख्या चेस होते म्हणून की मग तुमच्या बॅट्समन वरती विश्वास आहे? बॅटिंग तर सर्वच करतात. तर नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. अक्षय गोंड या ठिकाणी आहेत. अक्षय सध्या चांगल्या फॉर्म मध्ये गेल्याच हप्त्यामध्ये त्याने 1 क्रमांक पटकावलाय सातवली या मैदानावरती. अक्षय टॉस जरी पराभूत झाला असला तरी सुद्धा मॅच बाकी आहे. 18 चेंडू खेळायला मिळतील आणि तुम्हाला पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. तर आज आम्हाला कोण कोण बॅट्समन बघायला मिळतील? ऑल टीम आहे सर्व टीम आहे. म्हणजे आम्हाला राहुल गोंड बघायला मिळेल. सर्वांना प्रेक्षकांना तेच असतं की राहुल आहे का ते विचारलं जातं. तर तुम्हाला पहिल्यांदा बॅटिंगला बोलवलंय. कितीपर्यंत टार्गेट सेट असेल माइंड मध्ये? 40 ते 50 पर्यंत. 18 चेंडू मध्ये 40 ते 50. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. तर हा होता अक्षय गोंड जो न्यू स्टार वसई संघाचा खेळाडू आहे आणि त्या संघामध्ये आज राहुल गोंड सुद्धा बघायला मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं की ऑल टीम आमची आहे. तर जाऊया आपण या मैदानाच्या आतमध्ये. मॅच सुरू झालाय देवदल विरुद्ध नवीन पाडा रानगाव या 2 संघांदरम्यान. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सागरजी माळी. सलामीची जोडी अविनाश आणि कौशल अशी सलामीची जोडी. तर नंबर 1 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे मिस्टर प्रकाश. जिंकण्यासाठी 15 धावांचं टार्गेट आहे. बघूया कशा प्रकारे पार केलं जात की मात्र या 15 धावा ज्या आहेत ते मात्र 2 षटकामध्ये डिफेंड केल्या जातील. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पहिला चेंडू या मात्र फुल टॉप डिलिव्हरी क्षेत्ररक्षक आहे मात्र झेल सोडलाय. पहिल्या चेंडूवर अविनाशचा झेल सोडलाय. जीवनदान पहिल्या चेंडूवर. नक्कीच काय होईल काय घडेल येणारी वेळ नक्कीच आपल्याला दर्शवेल. आदित्य होतं क्षेत्ररक्षक. नक्कीच मात्र त्यांच्या हातातून झेल सुटला गेलाय. जीवनदान मिळालं गेलं अविनाशला. अविनाश याने मात्र मागच्याच सामन्यामध्ये काय अप्रतिम पाळी केली होती मात्र त्याला मात्र इथे जीवनदान दिले. यावेळेस मात्र कौशिक येतो स्ट्रायकरकडे. दुसरा चेंडू प्रकाश राईट आर्म ओव्हर विकेटने. यावेळेस मात्र चेंडूला मात्र खेळलं जातंय डीप कव्हर डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र 1 बाउन्सने निघून जातोय. सीमारेषा पार येतोय चौकार. या 4 धावेने धावसंख्या पुढे फरक जाऊन उपस्थिती म्हणजे 5 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 15 धावांचं लक्ष ठेवले आणि ते आतापर्यंत 5 धावा झालेत. मात्र पहिल्या चेंडूवर नक्कीच झेल व्हायला पाहिजे होता. थोडासा प्रेशर मध्ये आलू शकला असता. यावेळी मात्र चेंडूला मात्र चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने मात्र इथे मात्र
चांगला चेंडू मी म्हणेन हाताळला होता गोलंदाजाने, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न झाला आणि कदाचित त्याला असं वाटलं की मी बाउंड्री पर्यंत जातोय आणि चेंडू लगेच त्याने मात्र फेकला गेला. थर्ड अँपरकडे रेफर केले पंच वैभव धुमेने. यस, थर्ड अंपायर आमचे लगेच चेक करतायत की काय झालं, काय बिघडलं, बघूया. तर चेंडू षटकारापर्यंत गेलाय असे थर्ड अंपायर आम्हाला दर्शवतात. तर या 6 धावा असतील. तर अप्रतिम अप्रतिम डिबेन लाईव्हचं टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळतं. लगेच आम्हाला दाखवलं की कशा प्रकारे मात्र चेंडूला मात्र अडवण्याचा प्रयत्न झाला होता क्षेत्ररक्षकाने आणि चेंडू मात्र नक्कीच आपण बघतोय जी रेष आहे त्याला मात्र चेंडू स्पर्श केला होता. 6 धावा मिळाल्यात. यावेळेस मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न, पहिल्यांदा बॅट फिरली नंतर मात्र चेंडू आला, जातोय चेंडू डॉटच्या स्वरूपात. धाव संख्या ती म्हणजे 11 धावा. आता मात्र 4 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. 8 चेंडू असतील, 4 धावा. नेक्स्ट मॅच पीरबाबा पापडी वर्सेस न्यू स्टार वसई. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न कव्हर्स क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल, एकने जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 12 या आकड्यावर. कौशिक आतापर्यंत एक चौकार आणि षटकार निश्चित मात्र 10 धावांवर खेळतोय. ओ याला मात्र अपील केली आहे मात्र नाही. चेंडू आपण बघतोय शॉर्ट स्क्वेअर पट्ट्यामध्ये जातोय. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव मिळेल, एकने जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13 या आकड्यावर. लेग बायच्या स्वरूपात ही धाव गणली जाईल. षटकाची समाप्ती वाले एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 13 धावा. आता मात्र 6 चेंडू असतील आणि 2 धाव्यांची गरज. डीजेला संधी देऊया आणि लगेच त्याच्यात कमॉन डीजे. थँक यू डीजे. 6 चेंडू 2 धाव्यांची गरज. 6 चेंडू 2 धावा. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर येतोय. आकाश जोगारी येतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना आकाश यामध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न व्हायला होता. मात्र चेंडू मात्र डीप मध्ये जातोय. डीप थर्डमॅनला निघून जातोय सीमा पार. येतोय विजयी चौकार. प्रयत्न करायला पाहिजे होता मात्र झेल घेण्यासाठी. मात्र फक्त चेंडूला मात्र बघत राहिले शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू आणि लगेच त्यांना गुंगारा देत चेंडू जातोय चौकारापर्यंत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल तर लगेच आम्हाला गुणलेखक दर्शवतात की ज्याने 6 धावा खर्च केल्या